वीरच्या पप्पाला गावाला गेल्यामुळे माझा नंबर आहे बघायला. टेकडीवरती आणायचा. आणि हे टेकडीवरचा रस्ता बघा कसं झालाय पावसाने आणि मुद्दाम एका माणसाने ना इथं ते टाकले काय ते दगडी पलीकडे जाता येऊ नये म्हणून. आता ह्याला न्यायचं म्हणजे खूप कठीण आहे. मी याला मोकळा सोडत नाही. इथले फक्त टेकडीवरचे 10 ते 20 डॉगी आहेत ना तेच ह्याच्याबरोबर खेळतात व्यवस्थित. चला मोकळा सोडते, चल पटकन इकडे. हे बघा शेट. आणि मी 8 वर्षात पहिल्यांदा गाडीवरती याला घेऊन आलेलं आहे, कारण मला याचा बॅलन्स जमत नाही. पण पप्पा नसल्यामुळे मी याला घेऊन आले. मुलांना आजकालच्या स्वतःची जबाबदारीसुद्धा समजत नाही की चला तिकडनं चल की आपले पप्पा नाही आहेत आपण घेऊन जावं. मुलांची हौस होते या मुक्या प्राण्यांना आणायची आणि आई वडील शेवटपर्यंत याचं करतात. मी त्याला किती वेळा दादाला समजून सांगितलं, अरे रस्त्यावरच्यांना तू घाल पण तुमच्याच्याने होणार नाही. जेवढे काय असतील करायचे ते करा ना बाहेरच्या लेकरांना. हे सुखाचं नाही हो. हे बघा ही अशी अवस्था आहे. आणि ही गँग बघा आमची. हे आहेत आमच्या वीरचे मित्र ब्रूस राजा. चला इकडे या, इकडे चल इकडे ये लवकर. येतोय का चढायला? बघ सूर्यकिरण एवढी आहेत ना, सूर्य म्हणजे खूप ऊन आहे. चल पटकन ये. आता कसा येतोय काय माहिती. इकडे बघ खूप ती कठीण आहे जायला. चल तू ये इकडे, मला आज कामच आहे तुला धुवायचं. चल ये, चल ये इकडनं ये माझ्या मागोबाग. येतोयच असं सांगितलं तसं त्याचे पप्पा दुसऱ्या रस्त्याने घेऊन जातात बघा. 9, 8:30 पावणे 9 वाजलेत. खूपच ऊन आले. टाकलं का पाणी? काय हो का नाही? हा जिम बंद आहे बरोबर. मॅडमने उघडलेली दिसती. हो का? चल ये हॉलमधून ये बबडू ये लवकर. ब्रूस कंटाळला तिथेच बसलाय. बाकीचे झोपलेले आहेत बघा, अजून उठले नाहीत. आणि वीरला आमच्या टेकडीचा रस्ता माहीत असल्यामुळे चालतो तो. पहिल्यांदा मी वीरला 8 वर्षातून गाडीवरती आणले, कारण मला त्यालाचा बॅलन्स जमत नाही आणि तो खूप हालतो. बाळा तुला रस्ता माहिती आहे ना, चल. याला आणलं ना की मला फक्त इथले जे 10-15 डॉगी आहेत ना, 15-20 त्यांनाच खायला देता येतं, कारण बाकीची डॉगी याला हे करत नाहीत ना, म्हणजे खूप भुकतात अंगावरती. ज्यांच्यामध्ये हा म्हणजे असतो ना इथे, आता बघा टेकडीवरचे डॉगी याला हे करतात. आणि माझ्या सोसायटीतले आला शोना, हे रे राजा चल 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 चल. हे बघा असं यायचं इकडनं. त्याला हा टेकडीवरचं प्रत्येक रस्ता माहिती आहे आमच्या वीरला बघा. त्याला सांगावं लागत नाही. चल 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 बबुडी. चला 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 पुढे पुढे चला या. आज मी एकतर शूज घातले नाही, घाई स्लीपर घातली, त्यामुळे चालता येत नाही टेकडीवरून. इतके सुंदर सुंदर पक्षी असतात ना इकडे. आणि माझा दुसरा चॅनल आहे बघा आपला यूट्यूबला, संगीताज स्ट्रीट टेल्स. तर प्लीज त्या चॅनलला जाऊन माझे व्हिडिओ बघत जावा. हे बघा इकडे यायचं म्हणजे एवढी भीती असते ना. ह्या दारूच्या बॉटल बघा, म्हणजे हे 1-2 नाहीत, असे हजारो बॉटल्स इकडे आहेत. या सगळ्या दारूच्या बॉटल्स आहेत. त्यामुळं माझा दादा एवढा ओरडतो मुलं की इकडं नको जाऊ, कारण खूप घाणेरडे लोक इकडं असतात बघा. सगळे बेवडे. ड्रगचा धंदा झाला इथे सगळा आणि दारूचा. चल बाबडी काय करते तू? तर एक दिवस या सगळ्या गोळ्या करावं लागणार आहेत. अक्षरशः अख्खी टेकडी ना दारुड्या लोकांनी सगळं टेकडीचं वाटोळं केले इकडे येऊन. काय होतंय? कशाला ओरडतोस? आम्ही आलोय ना फिरायला. चल वीर. हे बघा ही आमची लेकरं आली पळत. काय लाली? ही आहे माझी लाली, हा डॉन आणि ती चमेली. अरे वीर बेल्ट घाल, कारण ती दुसरी 2 डॉगी आहेत ना खूप, ते आलेत बघा फिरायला.
डॉन, लाली चला. लाली इतकी इतकी गुणी मुलगी ना आमची लाली. काय ग बाबू, चल तिकडे देते खायला, तिकडे चला. चला तिकडे वीर, चल चल तिकडे चल. चला चला तिकडे खाऊ खायला. वीर चल. बाबू माझे कपडे किती खराब करते तू लाल्या. काय मोबाईल आहे मोबाईल. वीर चला 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 पटकन जिमी करायला चला तिकडे चला. चला गँग. वीर वीर चल पटकन. काय शोधत आहेत काय माहिती, काय सापडते इकडं. दारूच्या बाटल्या शो काही सापडणार नाही आणि कचरा. जिकडं जावे तिकडे दारूच्या बॉटल्स. लाली चल पटकन ये, चल ये. लालीला एवढं गोचिड झालं होतं ना रात्री, मी किती अंधारात पडून तिच्या गोचिड काढल्या, कारण ती खायचीच नाही. ए हिरोईन, आता इथं द्यायचं का खायला सावलीत. हिरोईन इथं देऊ खायला बबीला. चला पेपर आहेत का नाही काय माहिती नाही, मग खालीच टाकावं लागेल. हाय हा हे पेपर आहे. पेपर नीट कर, वारीने चाललंय. कर पेपर नीट. कोण करणार नीट पेपर. सर मागे सेम दिले खायला, वेगवेगळं नाहीये. वेळ खाऊन घे, मी परत येणार नाही आता रात्री. काय आता आले ना सकाळी, मी आता रात्री येणार नाहीये, कळलं का. खाऊन घे पटकन. बघा मॅडमला खायचं नाहीये. सगळ्यात छोटी आमची टेकडीवरची लाली. लाली गर्ल मी येणार नाही, या येणार नाहीये. खाऊन घे ना बाळा. हे हिरोईन खूप सुंदर आणि खूप गोड आहे आमची मुलगी. ही आमची मुलगी खूप शहाणी आहे. पाऊस आल्याने ह्यांचं खूप हाल होतात टेकडीवरती. खाऊन घ्या लाली. ये हे घे, इथे ये, हे खा, खाली ठेवले. खा पटकन लाल्या प्लीज. लाली वीर. आता वीर पण तिथे बसणार सावलीला जागा शोधून. आणि त्याचं एक ना काय म्हणतात ते शोध कार्य काय असतं माहिती नाही आहे. जिकडे जाईल तो त्या दगडात सुद्धा काय शोधतोय. खनिजे, बहुतेक खनिजे असतील बाबा, सांगू नाही शकत. काय झालं मॅडम, नाही खायचं. एवढं वेस्ट होत जाईल बाळा, सकाळी सकाळी नाही ना खरंच खायचं. मला माहिती होतं ना तू बसणार. मला माहिती होतं तू काय शोधत होता खाली. हां हे काय वीरेंद्र, काय हे. सकाळी सकाळी खरंच यांना खायची सवय नाही बिचाऱ्यांना, पण म्हटलं त्याला निघाले तर, कारण पप्पा चपात्या घेऊन येतात सकाळच्या, आणि मग संध्याकाळी मी डॉग फूड. तर त्यांना अशी खायची सवय आहे. डॉग फूड नाही खात सकाळची, ती चपाती देते. मॅडम चला जाऊ दे, मी संध्याकाळी देते चपाती पण आणि खाऊ पण. तुम्ही नंतर खावा. चल रे. सब बच्चों को खाना दे दिया है. आज वीर के साथ में आई हूँ टेकड़ी पर, क्योंकि वीर के पापा है ना गांव में चले गए, तो हमारा दादा तो क्या आता नहीं है ना. 8 साल में पहली बार मैं वीर को गाड़ी पे लेके आई हूँ. और वीर अभी देखो धूप में छाँव में यही बैठा है, क्योंकि सुबह के 9 बज गए और धूप ज़्यादा है. कल से बारिश नहीं आ रही है. तो ये देखो अपने दोस्तों के साथ वीर कैसे बैठा है. और देखो ये मेरे पतिदेव के दोस्त हैं आगे के, साउथ इंडियन है. आज हमारे पतिदेव नहीं तो वो आ गए.